क्वेश्चनमध्ये काय सांगितलं पिक्टोरियल व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट इज शोन इन द ड्रॉ फिगर. बरोबर. आता ही जी आहे ती कोणती डायग्राम आहे? 3D डायग्राम मध्ये सेक्शनल व्ह्यू आहे. ही डायग्राम कोणती आहे? आयसोमेट्रिक ड्रॉइंग ना. आयसोमेट्रिक ड्रॉइंगचे आपल्याला ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग ड्रॉ करायचं. ऑर्थोगोनल ड्रॉइंग ज्या करायचं त्याच्यामध्ये पहिलं काय विचारलंय सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि दुसरं काय विचारलंय फर्स्ट अँगल मेथडनी टॉप व्ह्यू ड्रॉ करा. सिंपल असा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले आपण काय करतो एक्स वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. ड्रॉ केल्यानंतर ना त्याच्यावरती जे आहेत ना दोन्ही साईडला जे आपण एक लाईन ड्रॉ जमलं. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आता नीट सगळी डायमेन्शन ऑब्झर्व करा. क्वेश्चनमध्ये काय काय सांगितलं बघा. पहिलं जी डायमेन्शन आहे तिथं 2 सर्कल, एक 42 आणि दुसरा 24 डायमीटर असलेला. त्याच्यानंतर पाठीमागे जो आहे 64 डायमीटर, हा इनर जो आहे तो 36 डायमीटरचा आहे. त्यानंतर हाईट्स जर पाहिलं ही 24, ही 12 आणि ही 36ची असणार आहे. मग सगळ्यात पहिले ते काय करू, एक बेस पॉईंट जो आहे तो बेस पॉईंट आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची सुरुवातीला. टोटल हाईट किती दिली डायग्रामची 36 दिली ना. मी सगळ्यात पहिले एक पॉईंट मार्क करतो 36 वरती. क्लिअर. 36 वरती एक पॉईंट मार्क केला. त्याच्यानंतर अजून जे डायमेन्शन्स आहेत ते काय काय एक दिला 12 आणि दुसरा 24. अजून 2 पॉईंट मार्क करून घेऊ. एक 12 आणि दुसरा 24चा मार्क केला. ओके. त्याच्यानंतर टोटल लेंथ जी आहे ती लेंथ किती सांगा. 100 आहे टोटल फिगरची लेंथ. कशी मेजर बघा. पाठीमागे जो आहे ना हा इथं पण हाफ सर्कल आहे, इथं पण हाफ सर्कल आहे. सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला दिले 100 आहे. बरोबर. इथं किती कन्सिडर करणार 64 हाफ करा किती होणार 32 बरोबर. आणि इकडं 24 21 ना. आपल्याला ॲडिशन काय करावं लागेल 21 प्लस 100 आणि प्लस 32 153 बरोबर आहे का. 153चा आपण काय करू आता एक पॉईंट मार्क 150. ओके झालं. तिथून पुढं काय सांगितलं पहिलं इकडचं जे डिस्टन्स आहे ते 21 आणि पाठीमागून आपल्याला टोटल डिस्टन्स किती सांगितलं 32. 10, 20 आणि 30 30 करेक्ट. ह्याच्यामधलं डिस्टन्स बघून घेऊ आपण परत आलं एक करेक्ट एकदम 100 आले. आता काय करायचं फक्त आपल्याला प्रोजेक्शन ड्रॉ करून घ्यायचं. सुरुवातीला आपण काय करू वरचा एक स्क्वेअर जनरेट करून घेऊ. झालं. त्यानंतर हे जे 2 डायमेन्शन्स आहेत ते पण मी काय करतो प्रोजेक्शन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर ना इकडचं जे डायमेन्शन आहे 12 आणि पुढचं जे आहे 24. आता 24 इथं लागत नाही म्हणजे काय करते फक्त इथपर्यंत झालं ड्रॉ करून. बरोबर. त्यानंतर काय करायचं आता आपल्याला इथं जी आहे ती टोटल डायमीटर दिली 42. म्हणून मी पहिल्यांदा जो आहे तो 21चा एक जो मार्क केला. त्यानंतर पुढे एक मार्क करूया आपण 42चा म्हणजे इथून 42 डायमीटर. बरोबर. तसंच इकडं जे आहे टोटल किती सांगितले 64 सांगितले. काय करू एक 64 वरती पॉईंट ठेवू. तर 64ला पण एक लाईन ड्रॉ करू. दोन याचे प्रोजेक्शन द्यायचं पहिला आणि हा इथं 24चा दुसरा. ओके. क्लिअर. टॉप व्ह्यूमध्ये प्रोजेक्शन घेऊन टाकायचे. सिंपल. टोटल हाईट जी आहे म्हणजे आता याची विड्थ जी आहे ती किती येणार 64 येणार. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं 64ला एक लाईन ड्रॉ केली. तसंच 32चा पण एक लगेच पॉईंट आपण मार्क करून राऊंडरमध्ये घेऊन शिकायला. ही आपली जी सेंटर लाईन तसंच कटिंग सेक्शन दुसरी लाईन. क्लिअर. आता काय करायचं राऊंडरमध्ये आपण ऑलरेडी डिस्टन्स मेजर केलं आहे ते डिस्टन्स येणार आहे. ओके. टॉप व्ह्यू जर ऑब्झर्व केला हा जो सर्कल आहे हा पूर्ण दिसणार आहे आपल्याला. आपण काय करू 64चा एक सर्कल 64 डायमीटर असलेला एक सर्कल. डायमीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करा.
पॉज करते केला स्टार्ट. पहिला 64चा आपण ड्रॉ केला. दुसरी जी डायमीटर आहे ना ती किती सांगितली 24. त्यासाठी आपण ऑलरेडी मार्किंग केले 24 डायमीटर आपल्याला सर्कल. बरोबर. तो झाल्यानंतर आता क्वेश्चनमध्ये काय दिलं इथं मध्ये एक स्लँट हाईट आहे. स्लँट हाईटचं डायमेन्शन दिले 12. सिम्पल मी काय करणार आहे की सेंटर लाईन जी आहे त्या सेंटर लाईनपासून दोन्ही साईडला किती डिस्टन्स घ्यावं लागेल मला 6 mm. बरोबर. इकडं 6 mm आणि इकडं 6 mm घेतलं. तेवढंच आपण कॅल्क्युलेट केलं. 6 mm आणि हा 6 इथपर्यंत झाला. त्यानंतर आता जर पाहिलं तर हा जो आउटर सर्कल आहे 24 डायमीटरचा आणि 64 डायमीटरचा ह्याला टेंजंट जॉईन होणारी ही लाईन आहे. ही लाईन आपण इथं फक्त काय करू ड्रॉ करू. पहिली आणि इकडं ओके. इथपर्यंत कोणाला काय डाऊट. आता बघा इनर सर्कल जे आहे तो इथं इनर सर्कल तर रेग्युलर आहे पण इथला जो इनर सर्कल आहे ना याला की स्लॉट दिलेला आहे. बरोबर. तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सगळ्यात पहिले इथला जो इनर सर्कल तिचं डायमेन्शन किती सांगितलं आपल्याला किती सांगितलं 24 म्हणजे रेडियस किती येणार 12. आपण काय करू 12 रेडियसचा एक सर्कल ड्रॉ करून घेऊ. 12 रेडियस राईट सर्कल. तसंच पाठीमागं आहे किती साईडला 36 दिले ना आपल्याला किती करावं लागेल 20. इथून एवढा जो पार्ट आहे ना तुम्ही लाईटली ड्रॉ करतो आपण शेवटला त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण की सेक्शन जो आहे तो दाखवल्यानंतर त्याला दाखवतो. बघा की सेक्शन जो आहे तो दोन्ही साईडला किती सांगितलं आहे टोटल 8 mm आहे. दोन्ही साईडला 4 इकडं 4 आणि 4 क्लिअर. आणि त्याच्यानंतर ना पुढं जे आहे त्याची टोटल लेंथ त्या स्लॉटची किती होईल 4 mm म्हणजे 4 mm 2.5 तो एक ड्रॉ करून घेऊ दाखवून. झालं बघ. ओके. टॉप व्ह्यू आपला कंप्लीट झाला. आता टॉप व्ह्यूमध्ये ड्रॉ करत असताना आपण काय शिकतोय सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. बरोबर. इथं मध्ये आपल्याला ड्रॉइंगमध्ये सांगितलंय की हा जो सेंटर लाईनचा पार्ट आहे ह्या सेंटर लाईनच्या पार्टवरती काय केलाय आपला ऑब्जेक्ट कट केलाय. मग टॉप व्ह्यूमध्ये आपण काय करणार इथं कटिंग सेक्शनची जी लाईन आहे ती लाईन ड्रॉ करून घेऊ. इथं कॉर्नर जे आहे त्याला काढ आणि मध्ये डॅश करा. क्लिअर. हा जो आहे हा आपला कटिंग सेक्शन. कटिंग सेक्शन सिंपल. आता बघा सेंटरची जी जॉमेट्री आहे त्या सेंटरच्या जॉमेट्रीमध्ये आपल्याला इथं सेंटरची पण एक काय करावं लागेल. इथं सर्कलच्या सेंटरची एक सेंटर लाईनवरती आहे त्याच्यामध्ये पण एक ड्रॉ करून घेऊ सेंटर लाईन. आता काय लक्षात ठेवा ज्या ज्या प्रकारे असे ज्या डायग्राम असतात त्याच्यामध्ये सर्क्युलर जॉमेट्री असेल किंवा इव्हन स्क्वेअर जॉमेट्री जरी असेल तरी पण कधी पण शक्यतो अगोदर टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं. टॉप व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला जो आहे ना सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणं फार सोपं झालं. आता आपण ऑलरेडी याची प्रोजेक्शन्सवरती एक्सप्लेन करून घेतले. आता फक्त फ्रंट व्ह्यू जो आहे तो कटिंग सेक्शनमध्ये ड्रॉ करतो. बघा ही जी लाईन आहे त्याच्यावरून कट केला बरोबर म्हणजे आपल्याला ही हाफ जॉमेट्री दिसणार. हाफ जॉमेट्री जी आहे कट केल्यानंतर इथून एवढा पार्ट जो आहे तो कटिंग सेक्शनमध्ये येईल बरोबर. त्याच्यानंतर इथून एवढा कट होईल. ही स्लॅन्ट हाईट ही पूर्ण कट होईल इथून ह्या सेक्शनपर्यंत आणि इथून इथपर्यंत एवढाच आपला कटिंग सेक्शन आहे बरोबर. आता ह्या ज्या दोन लाईन आहेत
ह्या 2 लाईन आपल्याला दिसतील, पण त्याच्यामध्ये कटिंग सेक्शन येणार नाही का, तर इथं हॉलो आहे, पोकळी निर्माण झाली. बरोबर. आपण सगळ्यात पहिले जे आहे इनर सर्कलचे पण काय करू, एक प्रोजेक्शन वरती ड्रॉ करू. की स्लॉटचा एक पार्ट, त्याच्यानंतर ना हा इनर सर्कल आणि हा दुसरा इनर सर्कल. क्लिअर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नक्की. पुढं काय करायचं? आता कटिंग सेक्शन ड्रॉ करत असताना लॉजिक सिंपल आहे. ज्यावेळेस ह्याला कट करतो ना, त्याची ही एज आणि वरची एज आपल्याला दिसतच असते. मग सगळ्यात पहिले बेस एज जे आहे ती बेस एज आपण इथं ड्रॉ करून घेऊ. झाली. त्याच्यानंतर ना आता बघा, हा जो आहे इथून एवढा कट झाला, मग एवढा जो आहे आपण कटिंग सेक्शन दाखवून घेऊ. त्याच्यानंतर हा जो आहे आपल्या जॉमेट्रीचा सेंटर असल्यामुळे इथं सेंटर लाईन. आता इथे कट होत असताना एक इमेजिन करायचे की आपला जो सर्कल आहे तो कट झाल्यानंतर इथून एवढा की स्लॉट जो आहे ना तो पण हॉलो आहे, पण मी ज्यावेळेस समोरून बघतोय त्यावेळेस ही एज पण मला दिसते आणि ही एज पण दिसते. इथल्या दोन्ही एज ज्या आहेत त्या एज डार्क होणार, पण आपला जो सेक्शन आहे ना तो कटिंग सेक्शन फक्त उरलेला पाहिजे. इथून एवढं ड्रॉ करत असताना आपला कट जो झाला आहे ना तो इथपर्यंत कट आहे. बरोबर. इथून एवढी पेट आहे ती आपल्याला दिसणार. काय करूया, इथून एवढी लाईन ड्रॉ करूया. समजलं आहे. तसंच पुढच्या साईडला ही आतमधला पार्ट, इथून एवढा पार्ट फॉलो, इथून फक्त इतकाच पार्ट. ही जी लाईन आहे इथून आपल्याला ही पूर्ण लाईन जाईल आणि ही जी लाईन म्हणजे जी सेंटर लाईन आहे सेंटर लाईन ड्रॉ करून पास करूया. ओके. सेंटर लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आता बघा इथं जी आहे स्लाइड आहे, ही स्लाइड आहे आपण इथं फक्त सिम्पली ड्रॉइंग करून घेऊ. झालं. लाईट आहे कम्प्लीट आहे. आरटी. आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला, याचा जो आहे सेक्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा. बरोबर. आणि तो पण कोणता, सेक्शनल फ्रंट. फ्रंट व्ह्यू ड्रॉ करत असताना परत इथून इथं कट झालं, इथून एवढं कट झालं, इथून असं पाठीमागे इथपर्यंत कट झालं, हे कट झालं. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस स्लॅन्ट हाईट दिलेली असेल आणि त्याचं डायमेन्शन जर फार छोटा असेल तर त्या पार्टमध्ये आपण हॅचिंग कधीही दाखवत नाही. आता हॅचिंग दाखवत असताना सिंपल मेथड काय की आपण जो आहे जनरली 45 डिग्रीचा अँगल कन्सिडर करतो, एकाच डायरेक्शनमध्ये सगळी हॅचिंग दाखवून. हॅचिंग ड्रॉ करत असताना सिंपल ट्रिक तुम्हाला नसेल तर पण 45 अँगल मेजर करून पण ड्रॉ करतो. सिंपल याचं जे डिस्टन्स आहे ना रोलिंग ड्रॉचं एवढंच यूज करायचं, त्याच्या रिस्पेक्ट टू हॅचिंग ड्रॉ करायचं. हे सगळे एकसारखे बघा व्यवस्थित दिसतंय. बघा आपला टॉप व्ह्यू आणि हा काय त्याच्यानंतर ना फ्रंट नुसता फ्रंट लक्षात आले. आता शेवटचा पार्ट काय डायमेन्शन देत असताना तुम्हाला काय सांगितलं की आपलं जे हे शीट आहे त्या शीटमध्ये जर मी इकडून बघत असेल तर त्यावेळेस जे डायमेन्शन आहे डायमेन्शन याच्यावरती आणि दुसरं जे आहे राईट साईडनी बघायचं. म्हणजे असं जर डायमेन्शन हाईटचे वगैरे असतील त्याच्या इथं डायमेन्शन म्हणता आलं पाहिजे. लक्षात येतं आहे. आपण सगळे डायमेन्शन घेऊन घेऊया. आता डायमेन्शन देत असताना तुम्ही तुमच्यावरती डिपेंड. आपण काय याचा साईड ड्रॉ करत नाही. बरोबर. इकडं अर्धे, इकडं अर्धे, इकडं अर्धे, इकडं अर्धे, चारही साईडला व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट असे करायचे. सुरुवातीला जे आहे तिथं मी एकच डायमेन्शन दाखवतो. ह्या हाईटचं टोटल किती आहे 36. डायमेन्शन देत असताना सगळ्यात महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा. हे जे डिस्टन्स आहे ना मिनिमम 8 mm पाहिजे. किती मिनिमम.
मग अंदाज तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अंदाजे 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतर घेऊ शकता. पहिलं हाईटचं डायमेन्शन झालं. आता पुढचे जे 2 डायमेन्शन्स आहेत इथं, म्हणजे हा स्लॅब जो आहे याचं 12 आणि हे टोटल 20, असे 2 डायमेन्शन दाखवत आहे. 12 आणि इथं 24. तुम्हाला आता सिम्पल रोल एंड्राची ही जी स्केल आहे ना, त्या स्केलच्या विपरीत डायमेन्शन तरी सुद्धा मला डायमेन्शन माहिती आहे. हे टोटल 26, हे 12 आणि हे 24 झाले. त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचं डायमेन्शन जे दिले ते सेंटरपासून ते सेंटरपर्यंत, सेंटर ते सेंटर. किती सांगितले? 100. ओके. आता बाकीचे जे डायमेन्शन आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडिशनली इथलं डायमेन्शन हे तुम्ही खाली पण देऊ शकता, इथं वरती पण दाखवू शकता. आता बघा इथं जर वरती दाखवायचं असेल ना तर काय लक्षात ठेवायचं, डायमेन्शन स्टाईलमध्ये जे छोटे डायमेन्शन असतात ना ते कधी पण आतल्या साईडने, म्हणजे इथं बघा आतल्या साईडने, आणि मग मोठे डायमेन्शन जे आहेत ते बाहेरच्या साईडने. आता ऑलरेडी इथं डायमेन्शन दिलं तर इकडं मी काय दाखवतो नाही, तुम्हाला थोडं वरती लावायचं. ओके. त्यासाठी जे खालचं जे डायमेन्शन आहे 30 वाटतं ते आपण इथं ड्रॉ करू. आता डायमेन्शन छोटा असल्यामुळं बाहेरच्या साईडने असं डायमेन्शन आलं आहे. आतमधलं जे डायमेन्शन आहे ते किती सांगितले? 4. पॉज करायचं. हां. त्याच्यानंतर ना सेकंड जे आहे 30 स्लॉटचं आपण विड्थ जे आहे त्याचं डायमेन्शन इकडं दाखवेल. पॉज हे जे डायमेन्शन आहे हे किती सांगितलं आहे? तसंच तुम्हाला स्लॅबचं जर डायमेन्शन दाखवायचं असेल तुम्ही स्लॅबचं डायमेन्शन इथं दाखवू शकता. असं स्लॅबचं डायमेन्शन टोटल किती सांगितले? 12 झालं. त्याच्यानंतर ना मोस्ट ऑफ द आपण सगळे डायमेन्शन्स मेन्शन केलेत. आता फक्त राहिलं सर्कलच्या रेडियस आणि डायमीटर. आता काय लक्षात ठेवायचं, डायमेन्शन स्टाईल यूज करत असताना ना सिम्पल असं लक्षात ठेवायचे जे क्वेश्चनमध्ये दिले तेवढे डायमेन्शन वापरायचे, स्वतःचं लॉजिक वापरायचं नाही. मग इथं जर डायमीटर दिली असेल तर तुमचं डायमेन्शन इकडं पण डायमीटरमध्ये द्यायला पाहिजे. मग तुम्ही रेडियस द्यायची, मग आम्ही ती कॅल्क्युलेट करायची असं नको. ओके. पण सगळ्यात पहिल्यांदी 2 डायमेन्शन आहेत. एक इनर डायमीटर आपल्याला सांगितली ही वाली, आणि एक आउटर डायमीटर जी आहे ती ही वाली. असे 2 डायमेन्शन. इनर डायमीटर किती सांगितली? 24. आणि इकडं काय सांगितलं? आउटर डायमीटर 40. त्याच्यानंतर पाठीमागं पण सेम इनर थोडंसं ॲडजस्ट करा, डायरेक्ट दुसरं डायमेन्शन. इनर डायमीटर किती सांगितले आपल्याला इथं? 36 आहे. 36 आणि इथे 64. सिंपल लक्षात आले. अशा प्रकारे आपली ड्रॉइंग संपली. पण अजूनही काम संपलेलं नाही. आता आपल्याला 2 नावं द्यायची फक्त, सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. ह्याच्यापासून इक्वल डिस्टन्सवरती इथं सेक्शनल फ्रंट व्ह्यू अर्धा mm साधारणतः गॅप ठेवा, अर्धा सेंटीमीटरचा. आणि तसंच इकडं डिस्टन्स नाव देऊया
पहिलं जे आहे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि इकडं नुसता टॉप व्ह्यू, सेक्शनल टॉप व्ह्यू नाही. लक्षात आले? अशा प्रकारे आपली डायग्राम इथं कंप्लीट झालेली आहे. ओके, क्लोजअप या.